नमो शेतकरी योजनेबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली असून 15 ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदी साहेबांनी नमो शेतकरी योजनेसाठी 5,000 कोटींचा निधी जाहीर केला। शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, एक धक्कादायक बातमी देखील आलेली आहे, कारण नरेंद्र मोदी साहेबांनी नमो शेतकरी योजनेबाबत मोठं विधान केल्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली। पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार आहे याबाबतचे प्रश्न जेव्हा उभे राहिले, तेव्हा नमो शेतकरी योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे आणि तो किती तारखेला मिळणार आहे याबाबत नरेंद्र मोदी साहेबांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी मोदी साहेबांनी दिली, तर एक धक्कादायक बातमी देखील समोर आली। फक्त याच शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार असं सांगण्यात आलं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणते शेतकरी पात्र ठरले आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतर दिला जातो। पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होण्यास उशीर झाल्यामुळेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील लांबला होता। परंतु हा हप्ता लांबण्यामध्ये आणखीन एक कारण होतं। शेतकऱ्यांचे अर्ज परत पडताळले गेले आणि नमो शेतकरी योजनेमध्ये फक्त ठराविक शेतकऱ्यांच्या खात्याचाच विचार केला गेला। त्यामुळे आता फेर तपासणी झाल्याचा एवढा वेळ निघून गेला, त्यामुळे अखेर शेतकऱ्यांचे आता हप्ता वाटप सुरू होणार आहे। अर्ज पडताळले गेले आणि अखेर हप्ता वाटपाला सुरुवात करणार असल्याचं सांगण्यात आलं। त्यामुळे शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी एक खुशखबर आलेली आहे की लवकरात लवकर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। पण या हप्त्यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरले आहेत हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे। स्वतः आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी कोणत्या शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यात आली आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता फक्त महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम सोडण्यात येणार आहे। टप्प्याटप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात करणार असल्याचं सांगण्यात आलं। कृषी मंत्र्यांनी लाईव्ह येऊन पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे हे सांगितलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण पाहणार आहोत की कोणत्या 10 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे ते देखील आपण पाहूया। पण सर्वात आधी आपण पाहणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामधून वगळण्यात आलं आहे। केंद्र सरकारकडून सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेची वाट तुम्ही बघत होता आणि हा 7वा हप्ता लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। डीबीटीच्या मार्फत हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील। ठराविक बँकांमध्ये हे हप्ता वाटप होणार आहे। सरकारकडून जाहीर केलेल्या बँकांमध्ये हे पैसे जमा होतील। रिझर्व्ह बँकेकडून मान्यता असलेल्या बँकांमध्ये हा हप्ता जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण पाहणार आहोत की कोणते शेतकरी पात्र ठरले आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। पण त्याआधी आपण जाणून घेऊयात की कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा सोडण्यात येणार आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यात येणार आहे त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा नाव येतं ते म्हणजे बीड जिल्ह्याचं। बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा लवकरात लवकर सोडण्यात येणार आहे। त्यामुळे सर्वात आधी बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार। नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यात येणार आहे, त्यामध्ये पालघर जिल्ह्याचा समावेश येतो। पालघर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे सोडणार असल्याचं जाहीर करण्यात आलं। हप्ता वाटपाला सुरुवात होईल, परंतु हा हप्ता नंदुरबार जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील मिळणार आहे। 10 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे। त्या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये नंदुरबार जिल्ह्याचाही समावेश होतो। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील आता याचा लाभ मिळणार। सोलापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता लवकरात लवकर जमा होईल। पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघत होते, परंतु अखेर ही प्रतीक्षा संपली आणि अकोला जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता याचा लाभ मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही परभणी जिल्ह्यामधील असाल तर तुमच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे, कारण परभणी जिल्ह्यामध्ये देखील शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप केलं जाणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 7व्या हप्त्याचा लाभ मिळेल।
शेतकरी मित्रांनो, अमरावती जिल्ह्यामध्ये देखील ज्या शेतकऱ्यांचं बँक सीडिंग ॲक्टिवेटेड आहे, ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँकेशी लिंक आहे, अशा अमरावती जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील आता रोख रक्कम मिळणार आहे. नांदेडमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत नमो शेतकरी योजनेची रक्कम जमा होईल. नागपूरमधील शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे, कारण 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये नागपूर जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रोख रक्कम बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या 10 जिल्ह्यांची यादी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी सांगण्यात आली होती, ती जिल्ह्यांची यादी आपण पाहिली. त्यामुळे या 10 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी या जिल्ह्यांची यादी जाहीर करत लवकरात लवकर या 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा करणार असल्याचं सांगितलं. 15 ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदी साहेबांनी भारताचा कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी दिली. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आयडी आहे, त्या शेतकऱ्यांना सर्वात आधी प्राधान्य दिले जाणार. त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे, अशा शेतकऱ्यांना हा हप्ता सर्वात आधी मिळेल. नरेंद्र मोदी साहेबांनी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना सूचना दिल्या. त्याचबरोबर जिल्ह्यांची यादी देखील जाहीर केली. नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की जे शेतकरी संकटाला सामोरे गेले आहेत, अशा शेतकऱ्यांना सरकारकडून आता आर्थिक सहाय्य मिळणार. अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यात येईल. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं खरंच नुकसान झालंय, ज्या भागामध्ये सर्वात जास्त अवकाळी पाऊस पडलाय आणि नुकसान झाले, त्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होतील. त्याचबरोबर ज्या भागांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा भागांमधील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्वात आधी सोडावा, असं नरेंद्र मोदी साहेबांनी राज्य सरकारला सांगितलं. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आली आहे, ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल, त्या शेतकऱ्यांना ह्या योजनेचा हप्ता मिळणार असल्याचं मोदी साहेबांनी सांगितलं. बऱ्याच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे आणि ज्या शेतकऱ्यांना खरंच पैशाची गरज आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हा हप्ता जमा होईल. यामध्ये काही शेतकरी श्रीमंत असतील तर त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही. नरेंद्र मोदी साहेबांनी भारतीय शेतकऱ्यांचा विचार करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हा हप्ता सोडणार असल्याचं सांगितलं. नरेंद्र मोदी साहेबांकडून बँकांना निधी देण्यात आला असून बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. राज्य सरकारला आदेश देण्यात आलेले आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आता महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाचं काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे पैसे हे तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहेत.